वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर, जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर जाळल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारींना नोटीस. निलंबनाची कारवाई होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून. मिळालेल्या माहितीनुसार वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, गोळ्या आणि सलाईन यांसारखा जैव वैद्यकीय घनकचरा शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावता उघड्यावर अर्धवट अवस्थेत जाळण्यात आला होता. या प्रकाराचे बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वाघर्डे येथील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात कालबाह्य आणि खराब झालेल्या औषधी सामुग्रीची विल्हेवाट जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन कायद्यांतर्गत करणे बंधनकारक आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी असूनही डॉक्टर यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा 1979 मधील नियम 3 च्या तरतुदींचा भंग करणारे असून कर्तव्यात अक्षम्य कसूरीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून 3 दिवसात खुलासा मागवला आहे. आरोग्याचे रक्षण करणाऱ्या केंद्रातच जर आरोग्याशी खेळ होत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसरात संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत असून आता या नोटीसनंतर वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. तरी या गंभीर विषयावर कारवाई न झाल्यास वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक शहादा.